अगदी मार्केटपेक्षा पण भारी जर श्रीखंड घरच्या घरी ते पण 2 ते 3 गोष्टी वापरून बनवता आलं तर किती छान. मी आज तुम्हाला ना अगदी सोप्या अशा श्रीखंडाची रेसिपी शेअर करणार आहे. तर आज समर्थाचा हट्ट होता की तिला श्रीखंड खायचं होतं. मी समर्थाला पॅकेट फूड तर देतच नाही आणि डेअरी प्रॉडक्ट तर खूपच लांब राहिले बाहेरचे देणं. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी ते घरी श्रीखंड बनवायला घेतलं. तर इथे फ्रेश असं दही घेतलं, ते छान असं एका कापडामधून गाळून घेतलं. गाळून घेतल्यानंतर इथे त्याची पोटली बांधून घ्यायची आणि हे बांधल्यानंतर हे दही आपण 10 ते 15 मिनिटासाठी बांधून ठेवायचं. बांधून ठेवल्यानंतर मॅक्झिमम 10-15 मिनिटामध्ये त्याच्यातलं बऱ्यापैकी पाणी निघून जातं आणि जे पण काय बाकीचं राहिलेलं असेल ना त्याच्यावर असं जड काहीतरी ठेवून द्यायचं आणि बाकीचं पाणी पण सगळं निघून जातं. त्याच्यानंतर हे सगळं जे काही दही आहे ना आपलं ते सगळं काढून घ्यायचं त्या कापडामधून आणि एका चाळणीमधून छान असं स्मॅश करून घ्यायचं. स्मॅश केल्यानंतर त्याला एकदम असं क्रीमी टेक्स्चर येतं. ते कारण हे श्रीखंड बनवताना मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आले. ही रेसिपी तिचीच आहे. ती उन्हाळा लागला की घरच्या घरी असं श्रीखंड आम्हाला नेहमी टिफिनसाठी बनवून द्यायची. तर त्याच्यानंतर हे छान स्मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी पिठी साखर. तुम्ही चवीनुसार हवी तेवढी घालू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 विलायची छान अशी बारीक करून घालायची. आणि तुम्हाला तर माहितीच आहे डेअरी प्रोडक्टमध्ये किती भेसळयुक्त आणि केमिकल्स असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं श्रीखंड तुम्ही घरच्यांना किंवा लहान मुलांना घरच्या घरीच बनवून द्या. तर इथे मी छान अशा रोज पेटल्स घालून घेतल्या आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स. इथे मस्त असं क्रीमी आपलं श्रीखंड रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.